असं पकडायचं. बघा हे भांडे आहे ना ते तिकडे ठेवलेले आहे. हे भांडे तिकडे ठेवलेलं असणार. हे भांडे तिकडे ठेवलेलं असणार. त्याच्यामध्ये 3 बॉल असणार. एक एक बॉल आणायचा आपल्या प्लेटमध्ये ठेवायचा. धावत जायचा दुसरा आणायचा ठेवायचा. असे 3 प्लेटमध्ये बॉल झाल्यानंतर आम्ही बताता आहोत. हे असं पकडायचं. हे वाडगा आहे. On your mark, get set, go. हळू बॉल पडला नाही पाहिजे. तिकडे उभी राहा. कठीण आहे रे. 2 फीट उडणारच होणार अंग. 3 हात नाही लावायचा. हात मागे. अरे फूक मारायची. हे खायचं नाही निशिता. चला थोडा फोटो गेला चौघींचा. एक 2 3
नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. तर आज आपल्या बिल्डिंगची पूजा आहे सत्यनारायणची आणि त्याचा आज आपला ब्लॉग आहे. तर तुम्हाला ते समजत असेल आधीच्या व्हिडिओवरून. तर आत्ता ब्लॉग स्टार्ट करतो कारण का आत्ता आहे पूजा आणि झालेली आहे. ते सुटे गेले तर आत्ता खाली जाऊया आणि खेळ पण झालेले आहेत अर्धे आणि अर्धे आत्ता आणि आत्ता डान्स पण आणि गिफ्ट वाटप पण असणार प्राईज डिस्ट्रीब्युशन. तर आत्ता खाली जाऊया आणि भेटूया. आणि आज ड्रेस कोड पण आहे, साऊथ इंडियन लुक आहे. सगळ्यांनी साऊथ इंडियन घातलं. माझ्याकडे लुंगी नव्हती तर मी घातलं नाही. तर फुल सगळे साऊथ इंडियन आहे. तर दाखवतो तुम्हाला फुल साऊथ इंडियन. आणि इथे लावायचं ना ते टिक्का असा ते गंध लावायचं ना इथे असा आडवा. हाय कर आहे इथे बघून आहे कर फुल साऊथ इंडियन लुक. 10 तोला. कर बाउट कर खाली मान. प्रत्येकाने आपापली गाणी द्यायची आहे ना. जोरदार खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल. पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव चाल. पोर कशी मटकत. जोरदार टाळ्यावरून प्रोत्साहन द्यायचं सर्व स्पर्धकांना. आपल्या स्पर्धकांना प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांच्या या चेहऱ्यावर छान चेहऱ्यावर हसू येत नाहीये. तर आपलं प्रोत्साहन लाख मोलाचं आहे. जोरदार टाळ्यावरून जाऊ देत. सांची खातूच्यासाठी छनछनन पैंजा चांदीचा कमरबंद. खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग. लावणी केसात गजर पांढरा आणि शुभ्र. दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग. काळी कुर्ती घालून आली ती. बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले आली ती माझ्या पाठीशी. बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी.
चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग कमल झाली तबलत आली राणी मुखर्जी नटी त्याला किन मारली मी तुम्हाला तुझ्या चिकन्या रोपड्याला मन चोरून पाहताय ग तुझ्या चिकन्या रोपड्याला मन चोरून पाहताय ग दिलात झापक झुपक वाजत राहताय ग दिलात झापक झुपक वाजत राहताय ग दिलात झापक झुपक शाळा येऊ दे काय करता तुम्ही कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवायला बघताना वाट ग बाया जेवायला बघताना वाट ग पायाला कवडी भूक लागले बघ अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग
रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुडविलचे आपले छोटे 4 इडियट्स आपल्या समोर एक नाटक सादर करीत आहे. नाटकाचं नाव आहे 4 इडियट्स. जोरदार टाळ्या देऊन त्यांना स्वागत करायचं आहे आणि त्यांचं मनोबल वाढवायचं आहे. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल ऑटो को करके गोल ऑटो को करके गोल सीटे पर जाके बोल लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल ऑटो को करके गोल ऑटो को करके गोल सीटे पर जाके बोल. आणि तू मी बोलते. हा चालेल जा फटाफट सगळ्यांनी सामान आणा. IPL पण सुरू आहे पण आपण IPL नाही GPL खेळायची. गुडविल प्रीमियर लीग. मस्त षटकार चौकार मारायची संधी आहे पण आता ट्रॉफी जिंकायची. अरे राहिली कुठे ही? या ना फटाफट. आवाज आलो 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 रघु आलो रघु. नाही तू बोल आले तू बोल बघे. पाठी आवाज येते. चला आता इथे GPL सुरू होते म्हणजे गुडविल प्रीमियर लीग. आणि ही फलंदाजीवर आणि हा फलंदाजीवर आहे रोहित शर्मा. आणि विकेट कीपर कोण आहे? पुष्पा. गोलंदाजीवर हेमा मालिनी. आणि हा पहिला बॉल टाकते हेमा मालिनी आणि हा डॉट केलाय. आणि हा शपथ दुसरा बॉल टाकतोय आणि माझ्याच खिडकीची काच मिळते का तुम्हाला तोडायला? आता एकेकाला बघते सगळ्यांचे तगडे तोडून हातात दिले तर माझा काम खराब टाकून आहे. गेल्या काही घरात टाकू. हा गेल्या वाटतं. बरं झालं त्या गेल्या नाहीतर त्याच्या शिव्या खावा लागल्या असत्या. ते ना मला बघून पळाल्या. हेमा मालिनी तुला बघून काय पळाल्या? त्या गोट्यात गेल्या. ते मला बघून पळाल्या. तुला पण बघून नाही पळाल्या. बरं झालं आपण पळालो नाहीतर आहे ना सरळ टाकून त्या शिव्या खाव्या लागल्या. मी तुम्हाला बोललेली ना आपण घर घर खेळूया. आता खा खराब टाकून त्या शिव्या. हेमा मालिनी हेमा मालिनी आपण माझ्या बाबांचा मोबाईल घेऊन येतो. अरे पण तुझ्या बाबांना पाहिलं कर. अरे मला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड नाही. तुझी कोणती? माझी रेड. तुझी बदगी. माझी ब्लू. माझी येलो. माझा एक पडला. माझे 6 पडले. 2 पडले ना. परफेक्ट कुठे?
पुन्हा नाही करणार. आई बाबांना सांगू नका. माहिती तर नाही ना, आम्ही तुमची सगळी कामे करतो. सगळी कामे आता याला धडा शिकवलाच पाहिजे. खरं बोला, सगळी कामे करणार ना? हो, तुम्ही ठीक आहे. तुझ्या पिठाकडे जा आणि मला पिठाचा डब्बा घेऊन ये. ओके भरत बाबू. रघु इकडे इस्त्रीवाल्याकडे जा आणि मी जे कपडे ठेवले ते घेऊन ये. बापू मी रोहनला घेऊन जाऊ? हा ठीक आहे. चल ये कपडे. तुझं नाव काय? काकू सोहम. सोहम ते वावण दिसतंय. कुठे कुठे बापू कुठे कुठे? ये ना. हा तिथे तिथे तिथे. त्यांच्यावर लक्ष ठेव. जर कावळ्या व चिमण्या आल्या तर ते उडव. हो चालेल काकू. कुठे ही मुलं त्यांना कामं तर दिली आहेत. आता बघूया लोक करतायत की नाही. हे पण झालं एवढा. ओ काकू हे घ्या तुमचा डब्बा. काय आहे? काय ना रुपाली पण हा एवढा हलका का वाटतं? हात काय यायचा? अरे हात काय शिकवते? तुम्हीच तर बोलायला मला कोण डब्बा घेऊन ये. काकू हो खरंच काकू येऊ का घरात काकू? हे काय? काकू हे काय तुमचे कपडे? काकू तुम्हीच का बोललेलात इस्त्रीवाल्याकडे जा आणि कपडे घेऊन ये. असं थोडी बोललेलात. इस्त्रीवाले कपडे घेऊन ये. जा काकू हे घालायचे ते घाला नाहीतर फेकून टाका. चल रे. काय करतोस हे? हो काकू तुम्हीच काय बोललेलात की कावळे चिमणे आले तर वाळवण उडव. हे काय कावळे चिमणे येत आहेत म्हणून मी वाळवण उडवतोय. माझ्या परवा मी या मुलांना कामं दिली तर त्यांनी माझी कामं वाढवून टाकली. त्याच्यापेक्षा बरं मीच कामं केली असती. पण काही पण बोला, आजच्या काळी जिथे मुलं मोबाईल घेऊन गेम खेळत असतात आमच्या सोसायटीतली मुलं मैदानात खेळतात. काचा तर रोजच खेळतात पण ते काचा फोडतात तेच रेकॉर्ड बनवतात. ही आमच्या सोसायटीतली 4 इडियट्स आहेत. 4 इडियट्स. डायरेक्ट आला का तुझा? मसाज वगैरे बिस्किटला मेकअप लागला सगळा. शुगर असं त्यांनी पण खायचं. सगळ्यांनी खायचं. नाही येत रे कमाच कुठे नाही हात नाही लावायचा. कोणाच्या गेलं